नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MSBT समर 2024 चा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे। मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांना छान छान मार्क मिळाले, काही विद्यार्थ्यांना कमी कमी मार्क मिळाले, काहींच्या अपेक्षा भंग झाल्या, काहींचे एक्सपेक्टेशन खूप जास्त होते पण खूपच कमी मार्क मिळाले, काहींना असं वाटतं की सर मी तो खूप पेपर लिहिला होता पण मग मार्क तर खूप कमी आले, काहींना असं वाटतं की काय होईल डायरेक्ट सेकंड इयरची ऍडमिशन केव्हा सुरू होईल, कट ऑफ वाढलेला आहे का, काय 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 सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। त्यामध्ये काय काय आहे की फोटोकॉपीचे रिचेकिंगचे सर्क्युलर आले का, हो आलेले आहे। फोटोकॉपी रिचेकिंगच्या डेट्स आलेले आहे, कसं अप्लाय करायचं सर्व सांगेल। फोटोकॉपी म्हणजे काय, रिचेकिंग काय हे सुद्धा समजावून सांगेल, तुम्ही काय करायला पाहिजे हे सुद्धा सांगेल। दुसरं बॅकलॉग एटिकेटीचे रूल काय आहे, किती विषय बॅकलॉग असल्यावर आपण पुढे जाऊ शकतो किंवा किती विषयापेक्षा जास्त बॅकलॉग पडल्यावर आपण वायडी होऊ शकतो, सर्व काही बघू। त्यानंतर ओटीओ आणि कॅरी ऑन मिळेल का, तर या संदर्भात एक गुड न्यूज आहे बेटा, समजून गेले असाल तुम्ही गुड न्यूज काय असेल ते, ठीक आहे ना। तर कॅरी ऑन कोणाला मिळेल, ओटीओ कोणाला मिळेल, सर्व बघू बेटा। त्यानंतर एलिजिबिलिटी फॉर नेक्स्ट इयर, म्हणजे जर तुम्हाला नेक्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय काय एलिजिबिलिटी राहील, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। त्यासोबतच डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची प्रोसेस कशी असेल, त्यासाठी काय काय लागेल, फोटोकॉपी कशी करावी, सर्व सांगेल, काही काळजी करू नका बेटा, ठीक आहे। चला फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या रे, ठीक आहे, आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा, ठीक आहे। सर्वात पहिली गोष्ट, आता MSBT समर 2024 चा रिझल्ट तर जाहीर झालेला आहे, ठीक आहे। मान्य आहे काही जणांना खूप छान पर्सेंटेज पडले, तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। आणि हो, तुम्ही सर्वांनी आपले पर्सेंटेज जे आहे ना ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की करा। आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट मी अनाउन्स करतोय, जे विद्यार्थी आपले ऑनलाईन क्लासेस वाले होते बेटा, तर भरपूर जणांना चांगले पर्सेंटेज आलेले, भरपूर जणांनी आउट ऑफ मार्क काढलेले, तर बेटा प्लीज व्हॉट्सअप नंबर जो आहे आपला त्याच्यावर मला तुमचा मार्कशीट आणि तुमच्या फोटोची वगैरे झेरॉक्स वगैरे मला जे पण काय असेल मार्कशीटचं स्क्रीनशॉट वगैरे मला सेंड करा बेटा, ठीक आहे ना। फक्त ऑनलाईन क्लासवाल्यांसाठी होतं, आता आपल्या रेग्युलर सर्व विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे। तर बघा बेटा, रिझल्ट तर आपले जाहीर झालेले आहे। आता विषय काय झाला माहिती आहे का, की यावेळेस विद्यार्थी दोन गोष्टींनी कन्फ्यूज होते। पहिले म्हणजे काय की बघा, मध्ये एक अशी गोष्ट झाली, तुम्हाला माहिती असेल का मला नाही माहिती, की बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये एक गोष्ट झालेली आहे। ती गोष्ट म्हणजे काय की पेपरच्या एक दिवस अगोदर, ज्या दिवशी आपण खूप जास्त अभ्यास करतो, ठीक आहे ना, आपण खूप जास्त ऍक्टिव्ह राहतो, त्या दिवशी काय झालं माहिती आहे का, की बरेचशी मुलं म्हणायची की सर पेपर फुटलेला आहे, आम्हाला पेपर मिळतोय 1000 रुपयामध्ये, 2000 रुपयामध्ये, 5000 रुपये देऊन आम्हाला पेपर मिळतोय, आम्ही घेऊ का सर। तर माझं त्यांना सांगणं असायचं की घेऊ नका बाळांनो, पण बरेचसे आगाऊचंद काही पोरं असतात, ते पैसे द्यायचे। तर यामध्ये काय राहतं की समोरचा व्यक्ती त्यांना टेलिग्रामच्या मार्फत त्यांना क्वेश्चन पेपरचा फोटो वगैरे सेंड करायचा। आता हे कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे हे दोघांना माहिती आहे। आता जसं मला पण माहिती आहे, पण आता या गोष्टी मी डायरेक्ट उलगडू नाही शकत बेटा, तर यावर वाटलं असतं एखादा सेपरेट मी व्हिडिओ बनवेल, पण मी युट्यूबवर त्याला लॉन्च कसं करू ते टेन्शन आहे, कारण कसं काही अल्गोरिदम असतं, काही पॉलिसी असतं, काही टर्म्स अँड कंडिशन असतात, तर मी या सर्व गोष्टी उघड नाही करू शकत बेटा। तर पेपर खरंच फुटले होते का, तर या भरपूर साऱ्या मोठ्या गोष्टी आहे, ठीक आहे ना, त्याबद्दल मी तुम्हाला नक्की सांगेल। पण विद्यार्थी थोडे भरकटून गेले होते, त्यांना असं वाटलं की बुवा हा पेपर जो आता मी 2000 रुपये देऊन घेतलेला आहे हाच उद्या येणार आहे, मी फक्त एवढाच अभ्यास करतो। आणि बऱ्याच वेळा काय व्हायचं की त्या क्वेश्चन पैकी काही क्वेश्चन येऊन जायचे तर मुलगा पास होऊन जायचा, पण बऱ्याच वेळा असं पण व्हायचं की त्यापैकी फक्त 2-3च क्वेश्चन यायची, बाकी यायचंच नाही डायरेक्टली। असं आपण स्कॅम विद्यार्थ्यांसोबत झालेला बेटा, आणि भरपूर जणांनी दणकून पैसे कमवून घेतले डायरेक्टली, ठीक आहे ना। माझ्याजवळ पेपर आहे, पाहिजे का, 2000 देतो का, देतो तर मी पेपर पण तुला देईन, ठीक आहे ना, असं भरपूर गोष्टी झाल्या बेटा। तर यामध्ये विद्यार्थ्यांची थोडं मानसिक खच्चीकरण झालं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास कसा करावा, डिप्लोमाचे पेपर कसे लिहावे, पेपर कसे चेक होतात, एक्झाम म्हणजे जो पेपर चेक करतो त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पेपर कसा लिहिला पाहिजे, या गोष्टींची विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस कमी होती। तर या दोन गोष्टींमुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मार्क कमी पडलेले आहे। हा, ज्यांना चांगले पडले त्यांचं अभिनंदन, ठीक आहे ना। आणि बघा बेटा, अभ्यास कसा करावा, पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवावे, पेपर कसा लिहावा, यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले बेटा, एकदा जाऊन बघा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देईन, ठीक आहे ना, नेक्स्ट टाइमला तुम्हाला काम आहे। आणि हो, ऑनलाईन क्लासेस सुद्धा आपले आहे, अरे डाउनलोड करून घ्या ऍप्लिकेशन विनीत ट्युटोरियल, बॅकलॉगचा स्टडी तुम्ही करू शकता, रेग्युलरचे पण नवीन विषय काही ऍड झालेले बेटा ते पण अभ्यास करू शकता, ठीक आहे ना। चला आता बघा बेटा, आपण आपल्या टॉपिकवर फोटोकॉपी आणि रिचेकिंग, ठीक आहे ना। चला, तर हे जे आपलं सर्क्युलर आहे, ऑफिशियल सर्क्युलर, हे जाहीर झालेलं आहे फोटोकॉपी आणि रिचेकिंगचा, ठीक आहे ना। चला असो, तर फोटोकॉपी आणि रिचेकिंग म्हणजे काय, तर बघा बेटा, सर्वात पहिले मी तुम्हाला रिचेकिंग बद्दल तुम्हाला सर्व सांगून देतो। आता रिचेकिंगला जर तुम्ही अप्लाय करत असाल तर रिचेकिंगसाठी काय विषय असतो माहिती आहे का, की तुमचा जो पेपर लिहिलेला असतो, म्हणजे तुमची जी आन्सर शीट असते बेटा, त्या आन्सर शीटवर तुम्हाला जे मार्क मिळालेले आहे
त्या मिळालेल्या मार्कांची टोटल केली जाते बेटा, ठीक आहे ना. त्या मिळालेल्या मार्कांची टोटल केली जाते आणि ही टोटल बरोबर आहे किंवा नाही हे चेक करणे याला म्हणतात रिचेकिंग. याला म्हणतात बेटा रिचेकिंग. तर रिचेकिंग म्हणजे समजलं बेटा, तुमचा पेपर पूर्ण चेक केला नाही जात. ऐका रे ऐका, तुमचा पेपर पूर्ण चेक केला नाही जात, तुमच्या फक्त मिळालेल्या मार्कांची टोटल केली जाते आणि ती बरोबर आहे किंवा नाही हे चेक करणे याला म्हणतात रिचेकिंग. ज्याची फी असते 100 रुपये. ज्याची फी असते 100 रुपये, ठीक आहे ना. तुम्ही रिचेकिंगला अप्लाय करत असाल तर हा तुमची चॉईस आहे, ठीक आहे ना. पण माझं पर्सनल असं सजेशन असतं की रिचेकिंगला अप्लाय करू नका बेटा. कारण काय होतं माहिती का, रिचेकिंगला काय होतं की जर 1000 विद्यार्थी जर समजा रिचेकिंगचे फॉर्म भरत असेल ना, तर 1000 पैकी फक्त 5 ते 10 विद्यार्थ्यांमध्ये फक्त नो चेंज येतं, चेंज येतं, बाकी सर्वांचे नो चेंज येतं बेटा. म्हणजे 1000 पैकी 5-6 विद्यार्थ्यांचं फक्त काय होतं माहिती का, रिझल्ट मध्ये चेंज होतो, काही ना काही मार्क वाढतात किंवा कमी होतात, जे पण काय असेल ते. पण बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांचा नो चेंज येतो बेटा. नो चेंज म्हणजे काही फरक नाही पडला, काही चेंज नाही झाला, ठीक आहे ना. तर मला असं वाटतं रिचेकिंग थोडंसं अवॉइड करा बेटा, ठीक आहे ना. मग काय मागवायचं सर, तर फोटोकॉपी बेटा. जर तुम्ही फोटोकॉपी वगैरे मागवशाल तर फोटोकॉपी म्हणजे काय की तुम्ही जी आन्सर शीट लिहिली होती ना, ती आन्सर शीट पहिले काढली जाईल. ओ बापा ऐका रे ऐका, फोटोकॉपीला जर तुम्ही अप्लाय करशाल 300 रुपये फी असते भाऊ, 300-350 रुपये फी असते, ठीक आहे ना. तर फोटोकॉपीला तुम्ही अप्लाय करशाल, बरोबर आहे, तर ती तुम्ही काय करतील, तुमची मार्क, तुमची जी आन्सर शीट त्या आन्सर शीट काढतील. मग आन्सर शीट मध्ये तुम्ही काय काय लिहिलेलं आहे, तुम्हाला किती किती मार्क मिळालेले, या मार्कांची पहिले टोटल करतील. ऐका रे ऐका, या मिळालेल्या मार्कांची टोटल करतील, टोटल बरोबर आहे की नाही हे चेक करतील आणि चेक केल्यानंतर त्याची छान छान सुंदर सुंदर झेरॉक्स काढतील आणि ही झेरॉक्स तुम्हाला देण्यात येईल तुमच्या कॉलेजमध्ये, ठीक आहे ना. म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये ही झेरॉक्स पाठवली जाईल, मग कॉलेजवाले ती झेरॉक्स तुम्हाला देतील, मग तुम्ही बघायचं, ठीक आहे ना. जर तुम्ही जळगावचे विद्यार्थी असाल बेटा, तर आपल्या ऑफलाईन कोचिंग क्लासेस आहे विनीत ट्युटोरियल्स MJ कॉलेजच्या बॅक साईडला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या बॅक साईडला आहे, ठीक आहे ना. डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍड्रेस वगैरे सर्व दिलेला बेटा. तर जर तुम्हाला वाटत असेल ज्यावेळेस फोटोकॉपी तुमची आली, जळगावची जर तुम्ही असाल, तर बिंदास तुम्ही चेकिंग करण्यासाठी येऊ शकतात. की बघा मग हे विद्यार्थी आता फोटोकॉपी मिळाली, मग आमच्यासारख्या टीचरकडे किंवा तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांकडे, तुमच्या क्लासच्या टीचरकडे तुम्ही जायचं, बघायचं, सर बघा बरं हा माझा पेपर आहे, माझे पुढे मार्क वगैरे वाढताय का. जर तुमची मार्क वाढत असेल, ऐका रे ऐका, जर तुमचे 6 मार्कांपेक्षा जास्त मार्क वाढत असेल ना, ऐका रे ऐका, तुमचे जर समजा 6 मार्कांपेक्षा जास्त मार्क जर समजा वाढत असेल ना, तरच तुमच्या मार्कांमध्ये चेंज हा ग्राह्य धरला जातो. जर तुम्ही बघितलं, सर मी पेपर लिहिला होता 30 मार्कांचा आणि आम्ही चेक केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की अरे यार, या मुलाची मार्क जी आहे ना, हे 34 मार्क यायला पाहिजे होते याला, म्हणजे याला 34 मार्क द्यायला पाहिजे होते, ठीक आहे ना. म्हणजे जास्तीत जास्त 34 मार्क तुम्हाला मिळायला पाहिजे होते. तर मला सांगा, बोर्डाने तुम्हाला किती दिले, 30, आणि मी ज्यावेळेस पेपर चेक केला, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला फोटोकॉपी तुमच्या हातात मिळाली, त्याची झेरॉक्स तुम्हाला मिळाली आणि तुम्ही चेक केलं, तुम्हाला काय वाटतं की 34 मार्कांचा पेपर मी लिहिलेला आहे, मला 34 मार्क मिळाले पाहिजे. तर मला सांगा बेटा, 30 आणि 34 यांच्यामध्ये चेंज कितीचा आहे, चेंज यांच्यामध्ये जो चेंज आहे तो कितीचा आहे बेटा, 4 मार्कांचा. जर हा चेंज 6 मार्कांपेक्षा जास्त असेल ना, तरच तुमच्या फोटोकॉपीचे मार्क चेंज होतात, नाही तर 30 आहे तर 30च राहतील. पण जर एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क समजा आहे तुमचे पहिले मिळाले होते त्याला 20 मार्क, आणि आपण जेव्हा चेक केलं तेव्हा आपल्याला असं मिळालं की अरे बापा, याची मार्क तर समजा 28 मार्क होत आहे, बरोबर आहे. म्हणजे मला सांगा, पहिले 20 होते आणि आपण चेक करायला गेलो त्यास 28 मार्क भरत आहे. मग त्या पेपरवाल्याने परत चेक केलं, कारण तुम्ही जर समजा तुम्ही या फोटोकॉपीला मग काय करशाल, चॅलेंज करशाल. ऐका बेटा, बघा ज्यावेळेस तुमच्या हातात तुमच्या आन्सर शीटची ज्यावेळेस तुमच्या हातात झेरॉक्स वगैरे येते ना, तर झेरॉक्स वगैरे आल्यानंतर तुम्ही ते चेक करता आणि चेक केल्यानंतर जर तुम्हाला वाटतंय की खरंच माझे मार्क वाढताय, तर तुम्ही काय करायचं, त्याला चॅलेंज करायचं. चॅलेंज करणं म्हणजे काय, परत तुम्हाला वेगळा फॉर्म भरावा लागतो, त्याचे परत 300 रुपये द्यावे लागतात भाऊ, ऐका. परत तुम्हाला काय करावं लागतं, चॅलेंज करावं लागतं आणि परत मग तुमचा जो पेपर आहे तो पेपर पुन्हा चेक केला जातो. मग पेपर चेक करता तुमचा, मग त्या भाऊला समजलं की अच्छा याला 20 मार्क होते का, आणि याचे 28, आपल्यालाच वाटतो की 28 मार्क होतील, पण त्या भाऊने ज्यावेळेस पेपर चेक केला तर तुमचे मार्क झाले 27 मार्क. तुमचे मार्क किती झाले, 27. म्हणजे आपल्यालाच वाटतो की तो 28 देऊन देईल, पण त्याने तुम्हाला किती दिले, 27 मार्क. तर मला सांगा बेटा, पहिले होते 20 आणि त्या पेपरने पुन्हा चेकरने, बघा त्या पेपर चेकरने पुन्हा पेपर तुमचा चेक केला आणि त्यावेळेस तुमचे मार्क आले 27, म्हणजे 7 मार्कांचा चेंज झालेला आहे. म्हणजे 6 पेक्षा जास्त मार्कांचा चेंज झाला असेल ना, तर आता तुमचा मार्कमध्ये चेंज होणार. म्हणजे जो रिझल्ट लागेल बेटा, याचा जो रिझल्ट लागेल बेटा फायनल, त्याच्यामध्ये तुमचे मार्क वाढून आलेले तुम्हाला दिसून जातील बेटा. येत्या लक्षात मला काय म्हणायचं आहे, म्हणजे जर तुमच्या मार्कांमध्ये 6 मार्कांपेक्षा जास्त चेंज असेल ना, तरच तुमच्या मार्कांमध्ये चेंज होतील. आणि जर तुमचे 2 मार्क वाढताय, 3 मार्क वाढताय, 4 मार्क वाढताय, 5 मार्क वाढताय, तर तुमचा पेपरचे मार्क चेंज होणार नाही. जेवढे पहिले होते तेवढेच राहतील आणि नो चेंज असं ऑप्शन तुम्हाला दिसेल बेटा.
तर थोडं मला असं वाटतं तुम्हाला थोडं क्लिअर झालं असेल की फोटोकॉपी म्हणजे काय, की तुमची आन्सर शीटची झेरॉक्स तुमच्या घरी येते, तुम्ही परत ती चेक करतात आणि परत तुम्हाला वाटतं की खरंच माझे मार्क वाढताय, तर तुम्ही त्याला चॅलेंज सुद्धा करू शकता. आणि एक सांगतो बेटा, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचे फोटोकॉपीमध्ये मार्क वाढतात. हे घ्या बेटा, हे गॅरंटी देऊन सांगतो, मला भरपूर जणांचे मार्क वाढतात. आता सर मग फोटोकॉपी टाकावं का रिचेकिंग, आम्ही टाकू का नको टाकू, टाकू का नको टाकू, टाकू का नको टाकू. तर बघा बेटा, जर तुम्ही थर्ड इयरचे विद्यार्थी असाल ना आणि तुमचा एखादा विषय बॅकलॉग जरी असेल, तरी तुम्हाला पुढच्या म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता येत नाही. बघा तुमचा एक, बघा तुम्ही जर लास्ट इयरला असाल आणि एक जरी बॅकलॉग असेल तर तुम्हाला ऍडमिशन घेता येत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी ते टाकूनच द्या, डोळे बंद करून टाकून द्या बेटा. अशा विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी टाका, रिचेकिंग टाकू नका. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी बघा, ज्या विद्यार्थ्यांची वाटतं की यार मला असं वाटतं माझे निघून जाईल यार, ठीक आहे ना. काही काही विद्यार्थ्यांचं कसं झालं माहिती आहे का, की 2 विषय बॅकलॉग आहे, त्यांचे 2 सब्जेक्ट बॅकलॉग आहे, ठीक आहे ना. आणि एका सब्जेक्टमध्ये त्यांना जवळपास मार्क मिळालेले आहेत. समजा बघा, जे आय स्कीमचे विद्यार्थी आहेत त्यांना 28 मार्काची पासिंग असते आणि के स्कीमचे विद्यार्थी त्यांना कंबाईन पासिंग आहे. तर पहिले मी आय स्कीमचं सांगून देतो, ठीक आहे ना. आता एखाद्या विद्यार्थ्याला यामध्ये पडलेले आहे समजा 28 मार्क, बरोबर आहे, आणि तो दुसरा एका सब्जेक्टमध्ये पडलेले समजा 25 मार्क आणि दुसऱ्या सब्जेक्टमध्ये पडलेले समजा 20 मार्क. तर मला सांगा, जर समजा या भाऊने जर हे दोघी सब्जेक्ट जर समजा फोटोकॉपी मागवल्या आणि जर त्या भावाचे जर समजा एका विषयामध्ये जर समजा 3 मार्क वाढून गेले, 23 मार्क होऊन गेले, बरोबर आहे, एखादा विषय जर समजा इकडे समजा त्याला 3 मार्क वाढून गेले, तर 25 आणि 3 किती झाले बेटा, 28 मार्क. म्हणजे हा विषय तो पास झाला, हा विषय तो पास झाला. आता हा विषय पास झाला म्हणजे हा जो दुसरा विषय होता ना त्याला कॉन्डो बसून जाईल बेटा, कॉन्डोलन्स, ग्रेस मार्क बसून जाईल भाऊ. म्हणजे हा बी भाऊचा पास, हा बी पास, याला कॉन्डो बसून जाईल आणि हा विषय सुद्धा तो पास होऊन जाईल. म्हणजे असं सुद्धा होतं बेटा. तर ज्या विद्यार्थ्यांचे 2 बॅकलॉग असेल किंवा 1 बॅकलॉग असेल, म्हणजे 2-4 मार्क जरी वाढले तुमचे, तरी तुम्ही कॉन्डोलन्स लावून तुम्ही ऑल क्लिअर सुद्धा होऊ शकता. तर ज्यांना वाटतंय त्यांनी टाकून द्या बेटा, ठीक आहे ना. मग सर खूप जास्त पैसे होता बेटा, हा विचार तुम्ही पहिले करायला पाहिजे होता. दुसरी गोष्ट, काही ना पूर्ण शुअरिटी असते की मी लिहिलाय पेपर, त्यांच्याकडून चुकी झाली असेल त्यांनी टाकूनच द्या. आणि पुढची गोष्ट, अजून एक गोष्ट सांगतो बेटा, ज्यांना असं वाटतंय की यार माझे सर्व मित्र टाकते मी पण टाकू का, टाकून द्या बेटा. कारण विषय कसा असतो माहितीये का, टाकून पश्चाताप करण्यापेक्षा सिंपलची गोष्ट आहे, 2 मिनिटं, न टाकून पश्चाताप करण्यापेक्षा टाकून पश्चाताप केलेला कधीही चांगला. कारण कसं असं माहिती का, जर समजा तुम्ही टाकलं आणि नो चेंज झाला, तुमचा रिझल्ट चेंज झाला नाही, तर काय परत एक्झाम तुम्हाला द्यायचीच आहे. पण जर समजा तुमच्या मित्रांनी टाकला आणि तुम्हीच टाकला नाही, ठीक आहे ना, आणि तुमचे सर्व मित्र पास होऊन गेले आणि तुम्हाला असं वाटलं अरे यार मी तर टाकला नाही, मी तर त्यावेळेस पैशांसाठी थोडं बघितलं आणि मी जर टाकला असतं तर मी पण निघून गेला असता. तर असं राहतं बेटा. तर नंतर पश्चाताप करण्यापेक्षा पैसे गेले तर गेले, काय एवढं काही फरक पडतोय का बेटा, नाही काय पैसेवाले तुम्ही, ठीक आहे ना. तर टाकून द्या, एक जस्ट मजाकची गोष्ट पण टाकून द्या बेटा. कसं असतं, एखाद्या वेळेस निघायचे चान्सेस सुद्धा असतात, तर टाकून द्यायला पाहिजे, मला असं वाटतं बेटा, ठीक आहे ना. चला, ते तुम्हाला क्लिअर झालं बेटा, फोटोकॉपी रिचेकिंग मध्ये काय फरक आहे, कोणी टाकावं कोणी टाकू नये. आणि ज्याला वाटतं मी लिहिलाच नाही पेपर, मला 2च मार्क 1च मार्क, मी लिहिलाच नाही, कशाला पैसे वाया घालताय भाऊ, जास्त पैसे आले का तुम्हाला, ठीक आहे ना. चला असो. तर बघा बेटा, एक नवीन सर्क्युलर आलेला आहे. तर बघा यामध्ये काही डेट्स तुम्हाला दिलेल्या बेटा, यामध्ये तुम्हाला काही डेट्स वगैरे दिसत असेल, दिसताय का रे भाऊ, चला. तर लक्ष द्या बेटा, जर तुम्हाला फोटोकॉपी किंवा रिचेकिंग साठी जर समजा अर्ज करायचा असेल, तुम्हाला टाकायची असेल, तर ते सुरू होईल बेटा 1 जुलै पासून तर 3 जुलै पर्यंत. म्हणजे तुमच्या आपल्या MSBTच्या साईटवर गेल्यानंतर तुमचं कॅन्डिडेट लॉग इन त्या ठिकाणी येतं ना, ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये येतं आपलं कॅन्डिडेट लॉग इन. तर कॅन्डिडेट लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकला की त्या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील की तुम्हाला फोटोकॉपी टाकायचं आहे, तुम्हाला रिचेकिंग टाकायचंय का, तुम्हाला अर्जंट फोटोकॉपी टाकायची. तर अर्जंट फोटोकॉपी हे जे ऑप्शन आहे ना बेटा, हे फक्त आणि फक्त कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. का, कारण त्यांचं ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल ना, त्यामुळे बघा बेटा, अर्जंट फोटोकॉपी हे ऑप्शन फक्त आणि फक्त थर्ड इयर म्हणजे लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतं, ठीक आहे. आणि जे फर्स्ट इयर सेकंड इयर वाले असतात ना, त्यांच्यासाठी आहे आपलं रिचेकिंग आणि फोटोकॉपी. तर बेटा लक्ष द्या, हे तिघांपैकी तुम्हाला ऑप्शन चूज करायचंय. एक विद्यार्थी एका सेमिस्टरमध्ये फक्त 2च फोटोकॉपी किंवा 2च रिचेकिंग टाकू शकतो. तर त्याबद्दल तुम्ही एकदा कॉलेजशी कन्सर्न करून घ्या. मी तुम्हाला जेवढं मला माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. एक विद्यार्थी एका सेमिस्टरमध्ये, आता काहींचं असं असतं की 3ऱ्या सेमिस्टरची बॅक आहे आणि 4थ्या सेमिस्टरची बॅक आहे, फर्स्ट सेमिस्टरची बॅक आहे, सेकंड सेमिस्टरची बॅक आहे. तर बघा बेटा, तर या सेमिस्टरला तो 2 विषय टाकू शकतो, या सेमिस्टरला तो 2 विषय टाकू शकतो, 2ची फोटोकॉपी 2ची रिचेकिंग, असं ना, 2-2 म्हणजे टोटल 4 टाकू शकतो एखादा विद्यार्थी. तर तुमची इच्छा बेटा.
ठीक आहे ना. तर तुम्ही जे तुमचे ऑनलाईन अर्ज आहे ते ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा 1 जुलै ते 3 जुलैच्या दरम्यान, 1 ते 3 जुलैच्या दरम्यान. 1 तारखेला भरून टाका किंवा 2 तारखेला भरून टाका, 3 तारखेची वाट पाहू नका. त्यानंतर मग पुढे मग ते तुमचं कॉलेज त्याला व्हेरीफाय करेल, मग ते पेमेंट वगैरे तुम्हाला करायचं आहे, सर्वचे सर्व केलं, पेमेंट वगैरे करावं लागेल आणि ते जमा करावं लागेल तुमच्या कॉलेजला की बाबा मी फोटोकॉपी भरली बरं. हा, काही काही कॉलेज म्हणतात की ते आम्हाला प्रिंट आउट वगैरे द्या, काही काही कॉलेज नाही म्हणतात. ते कॉलेजवर डिपेंड आहे, त्याला मी काही करू शकत नाही. ठीक आहे. मग तुमचं ते काय व्हेरीफाय वगैरे या सर्व गोष्टी तुमच्या काही कामाच्या नाही. या सर्व गोष्टी कार्यालयाच्या म्हणजे कॉलेजेसच्या किंवा पीसीडीसी जे सेंटर आहे आपलं, ज्या ठिकाणी तुमच्या आन्सर शीट ठेवल्या जातात, तिथून त्या झेरॉक्स केल्या जातात, परत ते दिल्या जातात, ते सर्व गोष्टी हे करतील. आणि त्यानंतर बघा बेटा, त्यानंतर तुमचं कॉलेज बघा, ऐका, जर तुम्ही रिचेकिंगला अप्लाय केला असेल, तर सिंपलची गोष्ट आहे 16 जुलैला, ऐका बेटा, बरोबर आहे 16 जुलैला. हा, चला असो. तर 16 जुलैला काय माहिती का बेटा, 16 जुलैला याचा रिझल्ट लागेल रिचेकिंगचा. काय रिचेकिंगचा रिझल्ट केव्हा लागेल? 16 जुलैला. म्हणजे तुमच्या मार्कांमध्ये टोटल बरोबर आहे का नाही याची. ठीक आहे ना. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी अप्लाय केलेले बेटा, त्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी मिळणार आहे 16 जुलैला. म्हणजे ह्या 16 जुलैला तुम्हाला तुमची फोटोकॉपी मिळून जाईल. ठीक आहे ना. म्हणजे कॉलेजला येईल, 14 ते 15 मध्ये कॉलेजला येऊन जाईल आणि 16 तारखेला कॉलेज तुम्हाला तुमची फोटोकॉपीची झेरॉक्स देऊन टाकेल बेटा. ठीक आहे ना. येतं बेटा लक्ष तुम्हाला सर्वांना. चला ठीक आहे. तर 16 जुलैला आल्यानंतर ऐका रे, ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट चेंज झाला तर आनंदाची गोष्ट, पेढे वाटा बेटा, मला बी द्या 2-4 पेढे. ठीक आहे ना. पण ज्या विद्यार्थ्यांचा फोटोकॉपी म्हणजे चेंज नाही झाला, मार्कांमध्ये तेवढे मार्क होते तेवढेच राहिले, मार्कांमध्ये काही चेंज नाही आला बेटा, तर अशा विद्यार्थ्यांना फोटोकॉपीची झेरॉक्स मिळेल बेटा 16 जुलैला. आणि त्यानंतर बघा बेटा, जर तुम्हाला वाटतंय नाही माझे मार्क वाढताय, तर परत तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागेल, तुम्हाला चॅलेंज करावं लागेल त्या फोटोकॉपीला तुम्हाला चॅलेंज करावं लागेल बेटा. ठीक आहे ना. त्या फोटोकॉपीला तुम्हाला चॅलेंज करावं लागेल आणि चॅलेंज करण्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत आहे 17 आणि 18. 17 जुलै आणि 18 जुलै. 17 जुलै आणि 18 जुलैला तुम्हाला काय करायचंय, त्या फोटोकॉपीला चॅलेंज करायचं. चॅलेंज म्हणजे माझे मार्क वाढू शकता, मी चला चॅलेंज करतो, परत 300 रुपये भरावा लागतात, परत 300 रुपये भरावे लागतात बेटा. ठीक आहे ना. चला असो. तर जे विद्यार्थी फायनल इयरला आहे, अंतिम वर्षाला आहे, यांना शीघ्र पुनर्मूल्यांकन, अर्जंट फोटोकॉपी बोलला होता मी, अर्जंट. ठीक आहे ना. आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड इयरला आहे, त्यांना आरामात म्हणजे साधारण पुनर्मूल्यांकन, म्हणजे थर्ड इयर वाल्यांसाठी फास्ट आहे भाऊ, एक्सप्रेस तिकीट आहे डायरेक्टली, आणि यांच्यासाठी पॅसेंजर आहे. ठीक आहे ना. आपल्याला कुठे जायचंय, त्याच कॉलेजला राहायचंय, नाही तर घरी बसायचंय, सिंपलची गोष्ट. ठीक आहे ना. चला असो. मग आपण चॅलेंज केला, मग त्यावेळेस सर्वच्या सर्व कन्फर्म होईल आणि फायनल रिझल्ट जो तुमचा आहे ना, हा लागेल बेटा तुमचा 1 ऑगस्टला. बघा, जे अर्जंट फोटोकॉपी म्हणजे जे फायनल इयरचे विद्यार्थी आहे त्यांचा जो रिझल्ट लागेल बेटा, ठीक आहे, समजा तुमचा जवळपास 1 ऑगस्टला तुमचा पब्लिश होऊन जाईल. आणि जे विद्यार्थी समजा फायनल इयरचे आहे, फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे आहे, त्यांचा 5 ऑगस्टला, सॉरी 1 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट, सॉरी बेटा ऑगस्ट येते, 1/8/2024 ला बघा पुनर्मूल्यांकनचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्याची दिनांक ही तुमची आहे 1 ऑगस्ट 2024. आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे आहे त्यांचा रिझल्ट जो आहे फोटोकॉपीचा, हा लागेल बेटा 5 ऑगस्ट 2024 ला. तर तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. बाकी सर्क्युलर तुम्हाला मी वाटलं असं टाकून देईल, आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल, तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड वगैरे करू शकता बेटा. ठीक आहे ना. चला, तर आय होप सो फोटोकॉपी रिचेकिंग बद्दल तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल. सर मेन सांगा ना सर, तुम्ही मेन सोडलं सर, मेन सांगत नाही काही नाही. तर बघा भाऊ, आता काय पुढे विषय आपला, सर फोटोकॉपी झालं सर, बॅकलॉग एटीकेटीचा रूल सांगता का सर आम्हाला? हो बेटा सांगतो, काय टेन्शन नाही बेटा. ठीक आहे ना. चला असो. तर बॅकलॉग आणि एटीकेटीच्या रूल संदर्भात सांगतो बेटा. तर बघा, तुम्हाला एक सर्क्युलर दाखवतो. सर तुम्हाला कसं समजतो इतक्या विषयाची बॅकलॉग? बघा तुम्हाला सांगतो बेटा, सिंपलची गोष्ट. बघा, जे सेकंड इयरला, मी सेकंड इयरची गोष्ट करतो आता, सेकंड इयरला मेकॅनिकल आणि सिव्हिल यांना 4 विषयाची एटीकेटी आहे. 4 विषयाची एटीकेटी, याचा अर्थ काय की 4 पेक्षा जास्त बॅकलॉग असेल तर ते विद्यार्थी वायडी, बरोबर आहे. आणि बाकी सर्व अदर ब्रांच आहे, म्हणजे कॉम्प्युटर, IT, म्हणजे नंतर समजा ENTC, नंतर मग समजा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे असेल ते तुमचं. ठीक आहे ना. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे जे पण काय ब्रांच असेल त्या सर्व, तर यांना आहे बेटा 3 विषयाची एटीकेटी. कितीची आहे? 3. मग 3 पेक्षा जास्त असेल तर वायडी. असा आहे सेकंड इयरचा कार्यक्रम. पण सेकंड विद्यार्थ्यांना आता मिळणार आहे कॅरी ऑन, मिळणार आहे OTO, वन टाइम अपॉर्च्युनिटी, म्हणजे कॅरी ऑन. म्हणजे जे विद्यार्थी आता सेकंड इयरला असाल, तुमचे 4 बॅकलॉग असो, 5 असो, 6 असो, 7 असो, 8 असो, 9 असो, 10 असो, का ऑल बॅक जरी असेल बेटा, तरी सुद्धा तुम्हाला थर्ड इयरला ऍडमिशन मिळणार आहे बेटा. क्लिअर झालं? असं आहे का सर? हो बेटा, हेच तर तुम्हाला ऐकायचं होतं ना. याच्यासाठी चालेल तर तुम्ही व्हिडिओवर खूप लेट सांगितलं सर तुम्ही, पण ठीक आहे बेटा, सांगितलं ना, ते मला महत्व आहे. ठीक आहे. चला असो.
अरे भाऊ विषय असा आला की हे लवकर सांगणार होता मी, लवकर क्लिअर करणार, पण पाऊस असा खतरनाक चालू आहे आमच्या इथं. जाऊ दे आता काय सांगू, आता थोडंसं बरं कुठंतरी ओला ओला होत कसं तरी आला मी. ठीक आहे चला असो, पुढे आपला काय विषय होता तर सेकंड इयरला, जाऊ द्या सेकंड इयरचा विषय सोडा, किती बॅकलॉग असतो विद्यार्थी जाईल बेटा आपला थर्ड इयरला. मग सर फर्स्ट इयरचं काय, तर बघा बेटा जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरला आहे, जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरला आहे, तर या विद्यार्थी, अरे जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे ना बेटा, तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं सांगतो बेटा, ज्या विद्यार्थ्यांना 4 पेक्षा जास्त बॅकलॉग आहे, ज्या विद्यार्थ्यांचे 4 पेक्षा जास्त बॅकलॉग आहे, कोणती ब्रांच असो, कोणतीही ब्रांच असो, जर तुमचे 4 पेक्षा जास्त बॅकलॉग असेल तर तुम्ही वायडी बेटा, तुम्ही इयर डाऊन आहे बेटा. मग इयर डाऊन विद्यार्थ्यांचं काय होतं ऐका, मी सेकंड इयर वाल्यांसाठी म्हणजे जे आय स्कीमचे विद्यार्थी होते यांना आता कॅरी ऑन मिळालेला आहे, याच्याबद्दल सांगतो बेटा, डिटेल्स सर्व सांगतो, ऐकून लगेच एकदम पेढे बिडे विकत आणायला जाऊ नका, थोडा वेळ थांबा बेटा, सर्व समजावून सांगतो की काय काय पॉसिबिलिटीज आहे, कशा कशा प्रकारे होऊ शकतात, सर्व सांगतो बेटा. थोडा धीरदम घ्या, हे फर्स्ट इयर वाल्यांचं क्लिअर करून म्हणजे विषय क्लोज जाईल. तर जे विद्यार्थी फर्स्ट इयरला असाल आणि तुमचे जर समजा 4 पेक्षा जास्त बॅकलॉग पडले असेल बेटा, तर तुम्हाला 1 वर्षाचा गॅप घ्यावा लागेल. म्हणजे या वर्षी 24-25ला तुम्हाला कॉलेजला जाता येणार आणि तुम्हाला घरी बसूनच जे विषय तुमचे बॅकलॉग पडलेले आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि ते पेपर तुम्हाला विंटर एक्झाम होईल तुमची, ठीक आहे ना, डिसेंबरमध्ये जी तुमची एक्झाम होईल ना, आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जी तुमची एक्झाम होईल बेटा, त्या एक्झाममध्ये ते मागचे सब्जेक्ट तुम्हाला क्लिअर करावे लागतील. आणि जर क्लिअर झाले तर पुढच्या वर्षी, ऐका मी पुढच्या सेमिस्टरला नाही म्हणते, पुढच्या वर्षी म्हणजे 2025-26ला पुढच्या वर्षी मग तुम्ही सेकंड इयरला जाल बेटा. येत्या बेटा मला काय म्हणायचं लक्षात येतं बेटा तुम्हाला सर्वांना, 1 वर्ष तुमचं वाईडी आहे जर तुम्ही 4 पेक्षा जास्त विषय बॅकलॉग असेल तर. हां आता एक आनंदाची गोष्ट सांगतो, आनंदाची म्हणजे एवढी आनंदाची नाही ती, पण सांगतो बेटा. बघा ज्यांची समजा 4 पेक्षा जास्त बॅकलॉग असेल ना, त्यांनी ना फोटोकॉपी रिचेकिंग टाकून द्या, फोटोकॉपी टाकूनच द्या डायरेक्टली. का बरं, कारण जर एक विषय जरी तुमचा निघला, ठीक आहे ना, 1-2 विषय जरी तुमचे निघले आणि जर तुम्ही समजा 4 बॅकलॉग मध्ये येऊन गेले, 3 बॅकलॉग मध्ये येऊन गेले, तर तुम्ही सेकंड इयरला जाऊ शकाल बेटा. तर लक्षात ठेवा, 4 पेक्षा जास्त बॅकलॉग असेल तर फोटोकॉपी बिनधास्त मागवूनच घ्या. 1 वर्ष घरी बसण्यापेक्षा चांगलं आहे ते. जर एखादा विषय दुप्पल दाप्पल मध्ये निघून गेला, चाललंय घ्या तुम्ही सेकंड इयरला, ठीक आहे ना, तर फोटोकॉपी तुम्ही टाका म्हणजे टाकाच बेटा. आणि हो बघा बेटा, फर्स्ट इयरचे सर्व विषयांचा आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस आहे, तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, विनीत ट्युटोरियल्स, त्यावर तुम्ही अभ्यास करा बेटा. अरे प्रॉपर, अरे खूप विद्यार्थ्यांनी मार्क मिळवले यार, खूप विद्यार्थ्यांनी मार्क मिळाले. आता येईलच आपले बॅनर वगैरे येईल, भरपूर विद्यार्थ्यांचा सत्कार वगैरे करावा लागेल, कारण त्यांनी केले बेटा, मार्क मिळवले बेटा, भरपूर जणांनी मिळवले बेटा मार्क. तुमचा नंबर आहे, तुम्ही प्रॉपर अभ्यास करा बेटा, तुम्ही प्रॉपर लेक्चर बघा, त्याच्या वह्या तयार करा, त्याला रिवाइज करा, प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करा. तुम्ही काहीच जर करणार आणि तर कसं काय होणार बेटा, करा ना बाळांनो. अरे तुमचे बघा बेटा, सिंपलची गोष्ट आहे, तुम्ही आज रात्री झोपून जाशील पण तुमच्या आईवडिलांना झोप लागणार नाही, कारण त्यांनी खूप मेहनत घेतली होती तुमच्यासाठी. आणि असं नाही की तुम्ही मेहनत घेतली नव्हती, तुम्ही पण घेतली असाल, पण बेटा कुठे ना कुठे काही ना काही कमी पडलं बेटा. आता बघा, स्वतःच्या चुका ओळखा, त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा, रडत बसू नका, टेन्शन घेत बसू नका. खूप जास्त विचार केला, मग मी का बरं फेल झाला, मग पेपर चेकर केवढा दलिंदर आहे एवढा, अरे नाही ना भाऊ, कशाला असे विचार करताय, आपला अभ्यास करा ना भाऊ, ठीक आहे ना. चला असो, जे झालं ते झालं. 4 पेक्षा जास्त बॅकलॉग असेल तुम्ही घरी बेटा, ठीक आहे. चला असो, आता थर्ड इयरचे विद्यार्थ्यांना एक सांगतो बेटा, जे विद्यार्थी थर्ड इयरला आहे, ठीक आहे, यांच्याबद्दल सांगतो. जर तुमचा एकही विषय बॅकलॉग असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंगला सेकंड इयरला ऍडमिशन घेता येणार नाही. तुमचं डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं ऍडमिशनचं स्वप्न राहून जाईल बेटा. त्यामुळे सांगतोय, तुमचा एक जरी बॅकलॉग असेल तर तुम्ही वायडी बेटा डायरेक्टली, ठीक आहे ना, 1 वर्ष तुम्हाला गॅप घ्यावा लागेल. जर तुमचे जेवढे पण बॅकलॉग असतो थर्ड इयर वाल्यांचे, तुम्ही डायरेक्ट फोटोकॉपी टाकूनच द्या. जर फोटोकॉपी मधचा निकालमध्ये जर तुम्ही पास झाले तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, जर नापास झाले तर 1 वर्ष घरी, परत विंटरमध्ये एक्झाम द्या. तुम्हाला माहिती सर्व, जास्त काही सांगण्याची गरज नाही. पण एक जरी तुमचा बॅकलॉग असेल तर कोणतंही कॉलेज तुम्हाला, कोणतीही युनिव्हर्सिटी तुम्हाला ऍडमिशन देणार नाही, हे समजून घ्या. आणि जे विद्यार्थी थर्ड इयरला पास आउट झाले असाल बेटा, आपल्या क्लासचे नंतर टाका बेटा, लवकर मला ते मार्कशीटचे फोटो टाका, तुमचे फोटो बिटो टाका, सर्व, पण आपल्या क्लासचे पाहिजे बरं, हे महत्वाचं आहे. हां चला असो, दुसरी गोष्ट, तर बघा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची संपूर्ण फ्री काउन्सिलिंग, फ्री म्हणतोय बेटा मी, पैसे घेत नाही, मी काय करू यार, तुमचं प्रेम मिळालं भरपूर झालं, ठीक आहे ना, पण प्रेम मी तुम्ही देत नाही, व्हिडिओला लाईक बी करत नाही, तुम्ही शेअर बी करत नाही तुमच्या मित्रांसोबत, करा यार, काय लागतंय. फ्री काउन्सिलिंग करेल बेटा, ज्याचे बाहेरचे लोक भरपूर सारे पैसे घेतात, भरपूर सारा चार्जेस घेतात, 2-2 हजार रुपये, 1-1 हजार रुपये घेतात बेटा, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतो सर्व, ठीक आहे ना. तर लवकरात लवकर चालू होईल, काळजी करू नका, ठीक आहे. आता बोला सर आणि हां सर, हे रूल वगैरे कुठून पाहिजे, रूल बुक तुम्ही कसं काय सांगता हो सर, तुम्हाला कसं काय समजतं एवढं. अरे बेटा, विषय असा आहे बेटा, मी नवीन शिक्षक नाहीये भाऊ, मी 8-9 वर्ष आले बेटा, शिकवतो बेटा डिप्लोमाला, ठीक आहे ना. आणि सकाळपासून तर रात्रीपर्यंत माझं तेच काम बेटा. मी कोणत्याच कंपनीमध्ये आजपर्यंत जॉब केला नाही, भरपूर मोठे पॅकेज सुद्धा मला आले, पण मी कोणत्याच कंपनीमध्ये जॉबला गेला नाही बेटा. पॅशन आहे बेटा टीचिंग, तर ते करतोय बेटा, ठीक आहे ना. चला, तर ही रेग्युलेशनची बुक आहे बेटा माझ्याकडे, मी वाचतो. आता
विषय असं गेला की दरवर्षी तेच 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 पाहून पाहून पाठ होऊन गेली ती रूल बुक डायरेक्टली माझी. तुम्हाला पाहिजे असेल ते टाकून देईल मी, ठीक आहे ना. जे म्हणता ना की मला मला माहिती आहे, मला सर्व विचार आहे, नाही भाऊ, आम्ही बी कुठून ना कुठून शिकत राहतो. खरं काय खोटं काय तुम्हाला येडा म्हणू नका, मजाकची गोष्ट नाही. तुम्ही आता डिप्लोमाला आलेले, ठीक आहे ना, तुम्हाला सर्व समजतं की समोरचा कसा आहे, ठीक आहे. कारण पाहिलं तुम्ही युट्यूबवर असे गंदे मंदे एवढे एवढे चॅनल होऊन गेले डायरेक्टली. आता एवढे चॅनल बघा बेटा, जे खरंच प्रॉपर चॅनल आहे ना, आहे भरपूर चॅनल, म्हणजे जवळपास मला माहिती 4 ते 5 युट्यूबर आम्ही असे आहोत की आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि खरंच हे जेन्युइन माहिती तुम्हाला देत आहे बेटा. तर मला सुद्धा माझ्या मित्रांचा, म्हणजे जे युट्यूबर मित्र आहे माझे, त्यांचा सुद्धा मला अभिमान आहे की खरंच जेन्युइन इन्फॉर्मेशन ते तुम्हाला देत आहे. पण बघा बेटा, कोण मोठा कोण छोटा हे करण्यापेक्षा आपल्याला जी माहिती पाहिजे आहे ती आमच्याकडून घेऊन घ्या. आम्ही सर्व फ्री ऑफ कॉस्ट द्यायलाच बसलो बेटा इथं. आम्ही काही पैसे घेत नाही, ठीक आहे ना. सर असं एक कसं पॅशन आहे विद्यार्थ्यांप्रती आमची एक भावना आहे की बा नाही 2-4 पैसे मिळून जातात पोट पाण्याला, तेवढं भरपूर झालं आम्हाला काही क्लिक बेट नको आहे. हे रूल आहे बेटा की काय काय कसं कसं असतं, बॅकलॉग एटीकेटीची काय विषय असतो काय नाही, सर्वच ते समजवलं मी आता भरपूर जणांना, त्याच्यामुळे ते दिसतंय तुम्हाला, ठीक आहे ना. चला असो, तर या सर्व ऑनलाईन लेक्चरमध्ये झाल्या माझ्या या गोष्टी. तर चला बेटा, सिंपलची गोष्ट, जेवढे तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झाम असतात ना, जेवढे तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झाम असतात ना ईएससी, त्यांच्यावरून हा बॅकलॉगचा क्रायटेरिया ठरत असतो बेटा. बघा, जर तुमचा ईएससी एंड सेमिस्टर एक्झाम जर तुम्हाला, बघा आता समजा फर्स्ट इयरचे विद्यार्थी असाल, बरोबर आहे, फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहे, तर या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना एकूण किती विषय आहे, विषय कोणते, ज्याचा पेपर वगैरे झालेला आहे किंवा ज्याचं काही ना काही झालेलं आहे बेटा, एक्सटर्नल ओरल वगैरे प्रॅक्टिकल ज्याचं काही ना काही झालं, त्याला ईएससी म्हणतात. त्याला आपण काय म्हणतात, एंड सेमिस्टर एक्झाम. ज्याची एंड सेमिस्टरला एक्झाम झालेली आहे, म्हणजे प्रॅक्टिकल असो एक्सटर्नल असो काही का असो ना, पण झालेलं आहे काही ना काही, ईएससी त्याचं झालेलं आहे. तर ईएससीचे समजा फर्स्ट इयरचे विद्यार्थी असाल तर त्यांना फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर हे दोघांचे मिळून जे विषय बनतात ना, जे सब्जेक्ट्स बनतात ना बेटा, ते सब्जेक्ट्स जर समजा तुमचे 10 सब्जेक्ट असेल तर तुमची एटीकेटी आहे 3ची. जर 11 सब्जेक्ट असेल तर एटीकेटी आहे 3ची. जर 12 सब्जेक्ट असेल तर तुमची एटीकेटी आहे 4ची. तर ठीक आहे ना. तर अशावरून तुमची एटीकेटी काढता येते. जर तुम्हाला याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर मी एक काम करा बेटा, डिस्क्रिप्शन मध्ये एकदम जुना पुराणा व्हिडिओ मी बनवलाय. असं नाही की या गोष्टी माहिती आहे बेटा, आम्हाला भरपूर वर्ष आले तेच काम करतो. मागच्या वर्षी मी तेच अपलोड केलं होतं. मागच्या वर्षी एक सुंदर असा व्हिडिओ मी बनवला होता बॅकलॉग एटीकेटी रूल बद्दल, तर तुम्ही तो बघू शकता. तुम्हाला एकदम क्लिअरिफिकेशन मिळून जाईल बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. हे सर्क्युलर तुम्हाला टाकून देईल, वाचून टाका, डायरेक्टली पाठ करून टाका. तुम्हाला सर्व डिप्लोमा समजून जाईल. डायरेक्ट डिप्लोमा काय विषय, काय काय कसे रूल आहे, कसं सर्व 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 हे सर्व याच्यात कॉन्डो बिंडो केव्हा मिळतो सर्व दिलेलं आहे, वाचून घ्या डायरेक्ट, ठीक आहे ना. चला असो, हे तुम्हाला क्लिअर झालं बेटा. आता विषय आपण मेन मुद्द्यावर येऊ. आपला मुद्दा काय होता, हा कॉन्डोचा विषय होता ना आपला. चला, हे तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल आता की बॅकलॉग एटीकेटीचा रूल काय आहे. आता ओटीओ आणि कॅरी ऑन मिळेल का, तर हो बेटा मिळेल, 100% मिळेल. आता सर तुम्ही कसं काय सांगता, सर तुम्हाला कसं काय माहिती, सर आमले कसं काय माहिती, हे तुम्हाला सांगतो मी आता, ठीक आहे. चला, तर बघा बेटा, थोडं व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, ठीक आहे. आता 2024-25 ला थोडं डिटेलमध्ये समजून सांगू बेटा. थोडा व्हिडिओ थोडासा लंबा होईल, पण तुम्हाला जे नॉलेज मिळेल बेटा ते पूर्ण मिळेल, म्हणजे तुम्हाला समजेल. कारण बऱ्याचशा कॉलेजमध्ये काय होतं माहिती का, ते शिक्षक सांगतात, वैऱ्या तू वायडी रे, वैऱ्या तुला ऍडमिशन नाही मिळणार रे थर्ड इयरला रे, वैऱ्या. अरे भाऊ, असं कसं काय सांगता तुम्ही. मग त्या शिक्षकांना तुम्ही हे समजावून सांगा बेटा की सर असं असं आहे सर, आमच्या विनीत मास्तरने, आमच्या विनीत भावाने सांगितलं, आमच्या मोठ्या भाऊने सांगितलं. बघा बेटा, हे माझं जेन्युइन मत मी तुमच्या समोर मांडतोय बेटा, ठीक आहे ना. ऑफिशियल अपडेट थोड्या दिवसात येऊनच जाईल, तुम्हाला सर्व क्लिअर होऊन जाईल बेटा, ठीक आहे ना. चला, तर 2024-25 जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मला सांगा, फर्स्ट इयर कोणतं बेटा आता, के स्कीम मध्ये. सेकंड इयर कोणतं बेटा आता, के स्कीम मध्ये. आणि थर्ड इयर कोणतं बेटा, आय स्कीम मध्ये. हे समजलं का तुम्हाला, दिसतंय तुम्हाला. हा, 2024-25चं हे जे वर्ष आहे बेटा, याचं फर्स्ट इयर के स्कीम मध्ये आहे, सेकंड इयर सुद्धा के स्कीम मध्ये, आणि थर्ड इयर कोणत्या स्कीम मध्ये, आय स्कीमचं. म्हणजे आय स्कीमचं हे शेवटचं वर्ष आहे. आणि ज्या वेळेस स्कीम चेंज होते आणि जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला असतात त्यांना कॅरी ऑन मिळतो, त्यांना ओटीओ मिळतो. मग ओटीओ कसा मिळतो सर, जर समजा आता 2024-25 ला जाऊ दे, आपण थोडसा पुढचा सिनारिओ बघू, अजून थोडसा पुढचा सिनारिओ बघायचा का. हो, आता मला सांगा 2025-26 ला मला सांगा 2025-26 ला फर्स्ट इयर कशामध्ये राहील, के स्कीम मध्ये. सेकंड इयर कशामध्ये राहील, के स्कीम मध्ये. आणि सेकंड इयरचे के स्कीमचे विद्यार्थी कुठे जातील, थर्ड इयरच्या के स्कीमला. म्हणजे पुढच्या वर्षी 2025-26 ला फर्स्ट इयर बी के स्कीम, सेकंड इयर बी के स्कीम, थर्ड इयर बी के स्कीम, सर्व के स्कीम होऊन जाईल बेटा. हे समजते तुम्हाला, हो सर, हे आम्हाला समजलं सर, ठीक आहे ना. चला, जर समजा आता जे सेकंड इयरचे विद्यार्थी आहे 24-25 ला, हे जर समजा आता वायडी पडले, हे जर समजा आता त्यांनी वायडी पाडलं, समजा तुम्हाला पाठवलं नाही पुढे, ठीक आहे ना. जर हे
दिसतं ना बेटा क्लिअर? हा, हे जर समजा वायडी पडले, हे 2024-25 ला वायडी पडले, तर हे 25-26 ला जातील थर्ड इयरला. हे 25-26 ला बेटा थर्ड इयरला, बरोबर आहे का? हो. आणि 25-26चं ऐका रे, 25-26चं थर्ड इयर कोणत्या स्कीमचं असेल? के. पण हे तर पोरं आय स्कीमचे होते ना बरे, हे पोरं तर आय स्कीमचे होते ना. मग हे आय स्कीमचे पोरं ज्यावेळेस 25-26 ला थर्ड इयर मध्ये जातील, मग तेव्हा त्यांची स्कीम कोणती राहील? के. नाही बेटा, असं नाही होऊ शकत. तुम्ही ज्या स्कीम मध्ये ऍडमिशन घेतलं आहे त्या स्कीम मध्ये तुमचा शेवट होतो बेटा, ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही जर आय स्कीम मध्ये ऍडमिशन घेतलं असाल, तुमची शेवटपर्यंत आय स्कीम मध्येच तुम्ही राहता. मग 25-26 ला काय होईल माहिती का? 2025-26 ला थर्ड इयर तर राहील के स्कीमचं. बघा, 2025-26 ला थर्ड इयर कोणतं राहील बेटा? के स्कीमचं. मग जर विद्यार्थ्यांना जर त्यांनी वायडी ठेवलं, घरी बसवलं, तर 25-26 ला म्हणजे पुढच्या वर्षी ते थर्ड इयरला जातील. मग थर्ड इयरला असं होईल का की आय स्कीमचा वेगळा क्लास आणि के स्कीमचा वेगळा क्लास, असं होऊ शकतं का बेटा? अरे, असं पॉसिबल आहे का बेटा? नाही बेटा, असं पॉसिबल नाहीये. म्हणजे 2025-26 ला थर्ड इयरचा आय स्कीमचा वेगळा, के स्कीमचा वेगळा, अशी 2-2 क्लास चालवतील का ते? नाही चालव बेटा, शक्यच नाही बेटा हे. म्हणून त्यांना सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन द्यावाच लागेल. हे अजून ऑफिशियल काही आलेलं नाहीये, पण तुम्हाला सांगून देतो बेटा, मी जे आहे ते क्लिअर सांगतो. समजतंय का मला काय म्हणायचं ते? म्हणजे जर तुम्ही जे सेकंड इयरचे विद्यार्थी, तुम्हाला जर त्यांनी आता वायडी करून टाकलं, तर पुढच्या वर्षी तुम्ही जाशाल थर्ड इयरला, मग त्यावेळेस तर के स्कीमचं थर्ड इयर राहील. मग तुम्ही त्यांच्यामध्ये बसशाल का? त्यांच्यामध्ये घुसशाल का तुम्ही? नाही बेटा, हे पॉसिबल नाही बेटा. त्यामुळे तुम्हाला कॅरी ऑन मिळणार आहे, काही काळजी करू नका. तुमचे कितीही बॅकलॉग असू द्या, 4, 5, 6, 7, 8, 9, तरी तुम्हाला समजा थर्ड इयरला ऍडमिशन मिळेल बेटा, ठीक आहे ना. चला, पण यामध्ये एक छोटासा गोष्ट, एक छोटीशी गोष्ट बेटा, हे ऐकून घ्या बेटा. हे तुम्हाला समजलं बेटा, तर तुम्ही रडू नका बेटा. आनंद म्हणजे थोडंसं आनंदून जा की तुम्हाला थर्ड इयरला ऍडमिशन मिळणार, तुमचं वर्ष वाया जाणार नाहीये. पण ऐका बेटा, याच्या मागे एक रहस्य आहे बेटा, गैर मोठं रहस्य आहे, गैर मोठं रहस्य, गैर मोठं रहस्य आहे. हो सर, ठीक आहे. चला, तर जर समजा आता तुम्ही थर्ड इयरला गेले, थर्ड इयरला तुम्ही गेले, बरोबर आहे? अरे यार, थर्ड इयरला तुम्ही गेले, तुम्हाला समजा थर्ड इयरला कॅरी ऑन तुम्हाला मिळाला, बरोबर आहे? कॅरी ऑन तुम्हाला मिळाला बेटा. तुमच्याकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेतलं जाईल आणि तुम्हाला कॅरी ऑन मिळून जाईल थर्ड इयरला. आता थर्ड इयरला कॅरी ऑन मिळाल्यानंतर थर्ड इयरला 2 सेम असतात बेटा, एक असतं 5th सेम आणि एक असतं 6th सेम. हे तुम्हाला माहिती असेल सर्वांना. तर 5व्या सेमिस्टरला तुम्ही जाल ना, तर 5व्या सेमिस्टरला गेल्यानंतर बघा, जर तुमचे 4 पेक्षा जास्त बॅकलॉग आहे, ऐका रे, सेकंड इयरला जर तुमचे 4 पेक्षा जास्त बॅकलॉग आहे, ऐका माझ्या भावांनो बहिणींना, ऐका ना, 4 पेक्षा जास्त बॅकलॉग असेल तर तुम्ही वन टाइम अपॉर्च्युनिटी किंवा कॅरी ऑनच्या रूल मध्ये येशाल. आणि जर तुम्ही कॅरी ऑनच्या रूल मध्ये आला, तर 5व्या सेमिस्टरला तुम्हाला 5व्या सेमिस्टरचे सब्जेक्ट नाही द्यायचे. 5th सेमिस्टरला तुम्हाला 5व्या सेमिस्टरचे विषय द्यायचे नाहीये. फक्त प्रॅक्टिकलला बसायचंय, युनिट टेस्टला बसायचंय, असाइनमेंट लिहायचे, सर्व लिहायचंय, पण तुम्हाला फायनल पेपर देता येणार नाही. ऐका रे ऐका, जर तुम्हाला 5व्या सेमला जर तुम्ही आले तरी ना, तर तुम्हाला 5व्या सेमचे पेपर देता येणार नाही. तुम्ही प्रॅक्टिकल देऊ शकता, युनिट टेस्ट देऊ शकता, असाइनमेंट सर्व देऊ शकता, पण 5व्या सेमिस्टरचे सब्जेक्टची फायनल थेरी एक्झाम तुम्ही देऊ शकत नाही. तुम्हाला या 5व्या सेमिस्टरला सर्वच्या सर्व तुमचं जे पण काही मागचं जुनं पुराणं जे पडलेलं आहे ना, बॅकलॉग तुम्हाला क्लिअर करायचे, बॅकलॉग तुम्हाला क्लिअर करावे लागतील. आणि ज्यावेळेस तुम्ही बॅकलॉग समजा क्लिअर केले 5व्या सेमिस्टरला, मागचे सर्व तुम्ही क्लिअर करून टाकले किंवा तुम्ही एटीकेटीच्या रूल मध्ये बसले समजा, तर 6th सेमिस्टरला काय, 6th सेमिस्टरला तुम्ही 5व्या सेमिस्टरची सुद्धा तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल आणि 6व्या सेमिस्टरची सुद्धा एक्झाम द्यावी लागेल. वाटलं मी एक काम करेल, याच्यावर एक स्पेशल लेक्चर बनवून टाकेल, ठीक आहे ना. म्हणजे कसं आहे, सर्व मी एकत्र घालून दिलं आणि तसं घालायला नको पाहिजे होतं, पण ठीक आहे, असो, ठीक आहे ना. तर 5व 6वं सेमिस्टर तुमचं होऊन जाईल. फक्त सध्यापुरता एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही थर्ड इयरला जाशाल, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त 5व्या सेमिस्टरला गेल्यानंतर तुम्ही 5व्या सेमिस्टरचे सब्जेक्ट फायनल थेरी एक्झाम नाही देऊ शकत. तुम्हाला द्यावं लागेल बॅकलॉगची एक्झाम, तुम्हाला द्यावी लागेल, ते क्लिअर करावं लागेल. आणि जर तुम्ही बॅकलॉग क्लिअर केले, मग ज्यावेळेस तुम्ही 6व्या सेमिस्टरला जाशाल ना, मग 6th सेमिस्टरला तुम्हाला 5व्याचे बी द्यायचे, 6व्याचे बी द्यायचे बेटा, असं आहे ते. थोडं थोडं क्लिअर होतं बेटा. तर जे पण असेल, क्लिअर नसेल पण झालं, मी एकदम सुंदर असा व्हिडिओ मी बनवेल किंवा कॅरी ऑन एटीकेटीचा मागचा, तुम्ही कॅरी ऑन ओटीओचा मागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. यात पण मी एक सुंदर असं एक्झाम्पल दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला क्लिअर होऊन जाईल किंवा बनवून टाकेल मी एक व्हिडिओ, ठीक आहे ना. तर सध्यापुरतं तुम्हाला समजलं असेल की कॅरी ऑन तुम्हाला मिळून जाईल, काळजी करू नका. ऑफिशियल अपडेट येऊ द्या, ऑफिशियल अपडेट नंतर सर्व काही फायनल होईल. पण माझ्याकडून अपडेट फायनल आहे बेटा की तुम्हाला कॅरी ऑन मिळून जाईल, काही काळजी करू नका, रडू नका बेटा. आणि हो, ज्या चुक्या तुमच्या झाल्या बेटा त्याला सुधरवा माझ्या बाळांनो, सुधरवा माझ्या भावांनो, कारण मला खूप दुःख होतं रे बाळांनो. एकीकडे माझे विद्यार्थी, एक ऑनलाईनचा विद्यार्थी
3 विषयामध्ये आउट ऑफ मार्क घेतला रे, ऑनलाईन क्लास लावले त्याने रे, ऑनलाईन क्लास लावून सुद्धा तो आउट ऑफ मार्क पाडतो बेटा. तर मजाक नाही बेटा, या गोष्टी तुम्ही मजाक नका समजू बेटा, ठीक आहे ना. बरेचसे असे विद्यार्थी की आउट ऑफ मार्क पाडले बेटा, त्यांनी कुठेही क्लासला गेले नाही, त्यांचे ट्रॅव्हल्स होते, अपडाऊन करायचे बेटा ते, तर गाड्यांमध्ये त्यांनी लेक्चर माझे बघितले आणि पास झाले बेटा. आणि काही विद्यार्थी असे की सर्व क्लास लावतात, सर्व करतात, पैसे भरतात, मॅक्स 5-5, 10-10 हजार रुपये एका विषयाचे भरतात, तरी सुद्धा पास होत नाही बेटा. तर काहीतरी कमी बेटा तुमच्यामध्ये. तर बघा, मी तुम्हाला वाईट नाही बोलत बेटा, काही जणांना खरंच प्रॉब्लेम असतात, तर बघा सुधरा बेटा. कारण बघा, आयुष्य तुम्हाला पुन्हा पुन्हा चान्स नाही देणार, ठीक आहे ना. जो चान्स तुम्हाला मिळालेला आहे त्याची संधी तुम्ही तयार करा, सोनं तुम्ही तयार करा बेटा, ठीक आहे ना. आणि खूप पुढे जा. माझी फक्त एकच इच्छा बेटा की माझ्या सर्व भाऊंनी, सर्व बहिणींनी खूप पुढे गेला पाहिजे बेटा. कारण बघा, इंजिनियरचं जे नाव खराब आहे ते तुम्ही अजून खराब करू नका बेटा, प्लीज बेटा, प्लीज. मी हात जोडून तुम्हाला प्रार्थना करतो बेटा, अभ्यास करा रे. कारण मला माहिती बेटा की एक टॉपर, ज्यावेळेस मी एक टॉपर होता, माझ्या सोबतचे जे मित्र होते, ज्यावेळेस बॅकलॉग पडायचे ना, तर त्यांना एवढं ऐकावं लागायचं. अरे, आई वडिलांना खूप दुःख होतं बेटा. प्लीज तुमच्या आई वडिलांसाठी, तुमच्या मोठ्या भाऊ बहिणींसाठी सुद्धा काहीतरी करा बेटा. प्लीज थोडंसं माझ्यासाठी बी करा बेटा, अभ्यास करा बेटा, खूप पुढे जा, पास व्हा, चांगल्या मार्गाने पास व्हा बेटा, ठीक आहे ना. बाकी जास्त माझं काही मागणं नाही रे बेटा, ठीक आहे ना. तर एलिजिबिलिटी फॉर नेक्स्ट इयर तुम्हाला सांगितलं मी, आपला रूल तोच आहे आपला. फर्स्ट इयरचे विद्यार्थी असाल, 4 पेक्षा जास्त बॅकलॉग असेल तुम्ही घरी आहात, आणि जर समजा 4 पेक्षा कमी असाल तर तुम्ही सेकंड इयरला जाल. आणि थर्ड इयरचे विद्यार्थी एकही बॅकलॉग असेल तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकत नाही. आणि सेकंड इयरचे विद्यार्थी किती बॅकलॉग असू द्या, तुम्ही थर्ड इयरला जाणार आहे बेटा, ठीक आहे. तर आय होप सो या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांना क्लिअर झाल्या असेल. तर बघा बेटा, काही जर चुकी झाली असेल माझ्याकडून, तर मी काही जास्त बोललं गेलं असेल, काही वाईट बोललं गेलं असेल, तर आय एम रिअली सॉरी. पण वाटतं बेटा, दुःख होतं बेटा. तुम्हाला जेवढं दुःख होतं ना बॅकलॉग पडलं, तेवढं मला पण होतं बेटा, ठीक आहे ना. माझे बरेचसे विद्यार्थी असे आहे की जे म्हणतात की सर माझा 1 बॅक राहून गेला, माझी 2 बॅक राहून गेला. दुःख होतं रे, खूप दुःख होतं डायरेक्टली, खूप वाईट बी वाटतं आणि राग बी येतो बेटा, की एवढं शिकवून सुद्धा जर तुम्ही करत नसाल. आता बरेचशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लेक्चर पूर्ण पाहिलेच नाही, काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन क्लास लावले होते, पैसे भरले होते, तरी शेवटी आलेच नाही, रिव्हिजनला आले नाही, पेपर द्यायला आले नाही. अरे वाईट वाटतं बेटा, असं करू नका बेटा, प्लीज करू नका बेटा असं, प्लीज. हात जोडून एक रिक्वेस्ट आहे बेटा, ठीक आहे. चला, तर एक सर्वांना महत्त्वाची गोष्ट, आपले ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल्स नावाचे, तर त्याला डाउनलोड करून घ्या. ऑनलाईन क्लासेस त्याच्यावर अवेलेबल आहे वेगवेगळ्या विषयांचे. आणि लवकरच आता उद्यापासून एक ऑफर मी रन करतोय, तर त्या ऑफरच्या अंतर्गत 15 जुलैच्या आत तुम्ही सर्वांनी कोर्स परचेस करून घ्या. त्याच्यानंतर ऑफर राहणार नाही, पहिले सांगतो बरं मी. अर्ली बर्ड ऑफर आहे, जर लवकरात लवकर परचेस करशील तर फायदा तुमचाच आहे बेटा. नंतर म्हणता ना की सर तुम्ही शेवटी लय ऑफर देता, पहिले ऑफर नाही देत. अरे पहिलेच देऊ राहिलो दादा, तर घ्या बेटा प्लीज. आणि बघा माझी क्वालिटी बघा एकदा. कुठेही ऑफलाईन क्लास जर तुम्ही लावत असाल, ऑफलाईन लावा. आपलं विनीत ट्युटोरियल आपल्या जळगावला सुद्धा आहे बरं, या क्लासला बिंदास बसा. यावेळेस मी इतकं स्ट्रिक्ट करणार आहे डायरेक्ट पोरांना, एकूण एक टेस्ट त्यांची घेणार, खतरनाक करणार यावेळेस. आणि ऑनलाईनचं पण सेम करणार आहे मी, ऑनलाईनचा सुद्धा प्रॉपर सर्व सिलेबस वगैरे आहेच आपला. तर बघा बांधव, एक रिक्वेस्ट आहे की थोडंसं काही गोष्टी समजून घेत चला. आणि बघा, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल, फक्त अभ्यास करा, मेहनत करा बेटा, यश तुमची वाट पाहत आहे, ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.